या सगळ्या विषयी बोलण्याकरता थेट जाते ठाण्याला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे, जे थेट संवाद साधतायत खासदार नरेश म्हस्के यांच्या समवेत। शुभम, निश्चित लागवी आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात उद्रेक जो होता त्या घटनेचा झाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता। बदलापूरमध्ये जे आहे ते संपूर्णमध्ये 2 दिवस तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं आणि यानंतर आपण पाहिलं तर अनेक नागरिक जे आहेत त्यांनी शाळेची देखील तोडफोड केली होती। त्याचबरोबर त्यांनी तब्बल 1 दिवस जो आहे तो सर्वात मोठा रेल रोको जो आहे तो केला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जो आहे तो उद्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता। अनेक संतप्त नागरिकांनी जे आहे संपूर्णपणे बदलापूर बंद जे आहे त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि अनेक मोठ्या प्रमाणात सरकारच्या वतीने ज्या त्या ठिकाणी अनेक मंत्री ज्या ते पोहोचले होते, परंतु नागरिकांचा जो आहे अशी एक माहिती समोर येत आहे की माझ्यासोबत नरेश म्हस्के देखील या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत अक्षय शिंदे जे आहेत त्यांनी स्वतःवरती गोळा झाडल्याची एकंदरीत माहिती मिळते? बघा, माझ्या माहितीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या येतात। कोण म्हणते की अक्षय शिंदेंनी स्वतःवर गोळ्या झाडल्या, काही ठिकाणी कळतंय की पोलिसांवरती त्यांनी 3 राऊंड केले आणि त्यानंतर पोलिसांच्या झटापटीमध्ये किंवा त्याच्या हातातनं किंवा पोलिसांच्या हातातनं त्यांना गोळी लागलेली आहे। परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की विरोधक आता चुकीच्या पद्धतीने जे काही आरोप करतायत की सरकारचा दबाव होता, अहो ज्याला आपण ताबडतोब फासावर लटकवा म्हणून आंदोलन करत होतात, बाहेरून बदलापूर शहराच्या बाहेरून 10-20 बसेस त्या ठिकाणी तुम्ही नेल्या, त्या ठिकाणी आंदोलनं केली, त्या ठिकाणी लाडकी बहीणचे बॅनर नाचवले त्या योजनेच्या विरुद्ध, विषय कुठला होता? आणि आता त्या माणसांचा जर एन्काउंटर झाला असेल किंवा त्यांनी स्वतःहून गोळी मारून घेतली असेल आणि आता तुम्ही म्हणताय की तो आरोपी नव्हता, शिक्षणचे संस्था चालक आहेत ते आरोपी होते, त्यांना बाजूला ठेवलंय, नक्की तुमचं म्हणणं काय होतं? मला तरी असं वाटतं निसर्गाने हा न्याय दिलेला आहे, निसर्गाने हा न्याय दिलेला आहे। तुमच्या सरकारच्या काळामध्ये ही कामगिरी झालेली एकंदरीत कशा प्रकारे पाहता याकडे? हे बघा, फासावर लटकावं म्हणून आंदोलन करायचं, कुठल्या कायद्यामध्ये ताबडतोब कोणाला फासावर लटकवता येतं? कुठल्या कायद्यामध्ये फासावर लटकवता येतं? न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यापासून। परंतु त्यावेळी त्या घटनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता त्याच्या हातून गेलं, पोलिसांच्या झटापटीत गेला, काय ते बाहेर यायचंय, परंतु आता त्याची बाजू घेतली जाते। नक्की काय चाललंय? कुठल्या पद्धतीत विरोधी पक्ष राजकारण करतायत? हा निसर्गाने दिलेला न्याय आहे। मस्केचा विरोधकांनी देखील त्या ठिकाणी आंदोलन केली होती, त्यांची अशी एकंदरीत मागणी होती की तात्काळ त्या आरोपीला ज्या ती फासावर त्यांना लटकावं, त्याला शिक्षा जी आहे ती देण्यात यावी। परंतु आता अशा प्रकारची घटना घडल्यानंतर विरोधक असं म्हणतात की दबावापोटी जे आहे ते संपूर्ण त्या अक्षय शिंदेने घडवून आणलेलं आहे। हे विरोधक म्हणजे दुतोंडी सापाप्रमाणे वागतायत दोन्ही बाजूनी। तुम्ही प्रसंग पाहिले असतील, त्यावेळी बदलापूरमध्ये 10-20 बसेस बाहेरून घेऊन आल्या, त्यांच्या हातात लाडकी बहीणच्या विरोधाचे बॅनर्स दिले गेले आणि आंदोलन केलं। स्थानिक लोक फार कमी होती, बाहेरून माणसं आली आणि सत्ताधाऱ्यांवरती टीका केली आणि म्हणाले ताबडतोब फासावर लटकवा। रेल्वे स्टेशनला ते आंदोलन केलं, कुठल्या कायद्याद्वारे ताबडतोब फासावर लटकवलं जाणार होतं? पण आता निसर्गाने त्यांना जो न्याय दिलेला आहे आणि आता म्हणायचं की आरोपी संस्था चालकांना अटक करायला पाहिजे होतं, संस्था चालकांची चौकशी सुरू आहे, म्हणजे जे शिंदे होते ते आरोपी नव्हते का? मग त्यावेळी तुम्ही का त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं, ताबडतोब फासावर लटकावं बोललं? आता त्यांना हा निसर्गाने दिलेला न्याय आहे, निसर्गाने ताबडतोब हा न्याय दिलेला आहे। निश्चित आपण पाहिलं तर अक्षय शिंदे जे आहेत त्यांनी स्वतःवरती गोळ्या ज्या आहेत झाडून घेतलेल्या आहे आणि विरोधक जे आहेत याच्यावरती टीका करत आहेत, परंतु निसर्गाने दिलेला हा न्याय एकंदरीत असं म्हणावे लागेल, अशी एकंदरीत प्रतिक्रिया जी आहे ती खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शह, शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।